आपण ऐकत आहात प्रतिपश्चंद्र. लेखक डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडे. 6 जून 2016 सकाळी 5:30 नागपूर. काळ्याभोर पाण्याचा तो डोह, शांत स्तब्ध. किती खोल आहे त्याचं त्यालाच माहीत. उथळही असावा कदाचित. एखादा कठोर ऋषी जगातील सर्व सिद्धींवर विजय मिळवण्यासाठी तपश्चर्येला बसावा तसा निश्चल, गूढ. वरवर पाहता शांत, मात्र आतून हालचाल सुरू असलेला तो काळा कभिन्न डोह. वर्तुळाकार पूर्ण करणारा, तरीही कुठेतरी आकार चुकलेला. आजवर कितीतरी जीवांनी त्यावर तहान भागवली असेल. एखाद्या जीवाला त्यानं आपल्या अंतरंगात समाधीही दिली असेल. अंतरंगाचा थांग पत्ता लागू न देणारा हा डोह कितीतरी काळापासून असाच आहे. एका बाजूनं एक खळखळत येणारा ओढा डोहात मिसळतो आणि लगेच शांतही होतो. डोहाच्या पाण्यावर काही तरंग सोडून मोकळा होतो. दुसऱ्या बाजूने डोह तेवढंच पाणी बाहेर सोडतो, कसलेही तरंग न सोडता. अखंड चक्रवर्तीचं प्रतीक असणारा असा तो डोह. लहान बाळाच्या हातातील खेळणं कुणीतरी सहजपणे ओढून घ्यावं आणि त्याच्या काळ्याभोर खोल डोळ्यात टचकन पाणी यावं तसा पावसाळ्यात गच्च भरणारा. तर कधी तरुण मुलाच्या मृत्यूचं ओझं खांद्यावर घेऊन रडून कोरड्या पडलेल्या बापाच्या डोळ्यांसारखा तो शुष्क डोह. भर तारुण्यातील लावण्यवतीसारखा सौंदर्याची मुक्त उधळण करणारा बेफिकीर. तर कधी अकाली वैधव्य आलेल्या, अणुरेणूंनी सुद्धा नाकारलेल्या, प्रत्येकाकडे तिरस्करणीय नजरेनं पाहणाऱ्या विधवेसारखा पूर्णपणे एकटा, एकाकी असा तो डोह. आतून त्याला एखादा झरा असावा, कोणालाही न दिसणारा, अगदी त्याला स्वतःलाही. कधीच नाही, पण नेहमीच जाणवणारा. त्या डोहाच्या असण्याचं रहस्य तो झराच असावा. कोणाच्या जिंकण्यानं या डोहाला कधी दुःख होत नाही, वा स्वतःच्या विजयानं तो कधी बेधुंद होऊन नाचतही नाही. त्याला ना सागरा एवढं विशाल होण्याची महत्वाकांक्षा, ना कोरडं पडण्याची भीती. काम, क्रोध, मदमत्सर, लोभ, मोह या षड्रिपूंवर विजय मिळवून देवत्वाला पोचलेला तो डोह. पृथ्वी, आप, तेज, जल, वायू या पंचमहाभूतांना स्वतःच सामील करून घेऊन पूर्णत्वास पोचलेला तो डोह. आकड्यांची कसलीच मोजदाद त्याच्याकडे नाही. म्हटलं तर सर्व काही असणारा, म्हटलं तर पूर्णपणे रिता असा तो डोह. कुठून तरी येऊन एक पक्षी या डोहाच्या पृष्ठभागावर चोच मारून भुरकन निघून जातो, तसा डोहाचा रंगच पालटतो. थंडगार झुळकी सरशी अंगावर काटा यावा तशी छोटी छोटी पाण्याची वलय याच्या पृष्ठावर तयार होतात आणि किनाऱ्याकडे धावत निघतात. या वलयांचं आयुष्य मोठं नसतं, पण सुंदर असतं. नटराजानं केलेलं पदलालित्य सुद्धा याच्या समोर फिकं असतं. ही वलय धावत धावत जाऊन किनाऱ्याला लागतात, तिथं आदळतात आणि परत मागे फिरतात, जिथून निर्माण झाली तिथे जाण्यासाठी. या डोहाच्या काठावर पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळावर रविकुमार उभा होता. किती वेळापासून हे त्यालाही माहीत नव्हतं. सूर्य उगवायला अजून वेळ होता. माणसांच्याही आधी जागे झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. रविकुमारनं अंगावर सफेद ॲप्रॉन चढवला होता. खांद्यावर स्टेथोस्कोप अडकवला होता. रात्रभर ड्युटी केल्यामुळं त्याचे डोळे जड पडले होते. तो शून्य नजरेनं डोहाकडे पाहत होता. अचानक पक्ष्यांचा आवाज वाढू लागला. त्यांच्या मधुर किलबिलाटाची जागा आता कर्कश आवाजानं घेतली. लहानपणी कधीतरी आजोबांनी सांगितलेलं वाक्य रवीला आठवलं. पक्षी जास्त ओरडू लागले तर जवळपास साप असण्याची शक्यता असते, काहीतरी धोका असतो. रविकुमारने इकडं तिकडं पाहिलं.
अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. पक्ष्यांचा कर्कश आवाज वाढत जाऊन टिपेला पोहोचला आणि पुढच्याच क्षणी हा प्रचंड आवाज अचानक बंद झाला, भुताटकीसारखा. रवीला आता काहीच ऐकू येत नव्हतं. तो प्रयत्न करत होता आवाज ऐकण्याचा, प्रयत्न करत होता श्वास घेण्याचा. तो डोहात पडला होता. कोणी ढकललं की आपण स्वतःच पडलो हे त्यालाही कळलं नाही. सर्व शक्तीनिशी रवीनं हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला. त्या काळ्या कभिन्न डोहाच्या पाण्यात त्याला पोहता येत नव्हतं, ऐकू येत नव्हतं आणि काही दिसतही नव्हतं. श्वास कोंडला होता त्याचा. अंगावरचा भिजलेला ॲप्रॉन त्याला जड वाटू लागला. हाताला काहीतरी गुळगुळीत लागलं. त्यानं चाचपून पाहण्याचा प्रयत्न केला. लांब सडक असं काहीतरी त्याच्या हातातून निसटून जात होतं. भीतीनं त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. कर्कश आवाजात ओरडणाऱ्या त्या पक्ष्यांनी हेच तर पाहिलं नसेल. त्याला जोरानं ओरडावंसं वाटत होतं, पण आवाज निघत नव्हता. घसा कोरडा ठाक पडला होता. श्वास कोंडू लागला होता. मनाचा निर्धार करून भयंकर ताकद लावून त्याने एका क्षणी डोळे उघडले. डोळ्यांसमोर गडद अंधार होता. डोळे विस्फारून तो अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला. काळ्या पाण्यातून हवेचे बुडबुडे वरच्या दिशेनं जात होते. त्याला जाणवलं, आपण इथे एकटेच नाही आहोत. आणखी कोणीतरी आहे इथं जवळच. माझ्यासारखाच आणखी कोणीतरी डोहात पडलाय. श्वासांसाठी धडपडतोय, जीवाच्या आकांताने हातपाय हलवतोय. त्याच्याबरोबर आणखी कुणीतरी आहे. दुसऱ्याचा श्वास बंद पडला होता. स्त्री असावी बहुतेक. होय, स्त्रीच होती ती. त्याच्या अंगाला तिने घट्ट विळखा घातला होता. पाण्यात त्याचीही हालचाल कमी होत होती. तोंडातून बाहेर पडलेला शेवटचा बुडबुडा हवेत मिसळण्यासाठी निघाला तसा तोही तिच्या सकट तळाशी निघाला. डोळ्यासमोर मृत्यू पाहून रवीच्या अंगातून भीतीची कळ निघाली. मृत्यू, प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा मृत्यूची भावनाच जास्त त्रास देते. त्याचा श्वास संपला. जीवाच्या आकांताने हातपाय हलवून उसळी मारून तो वर आला, पण डोहाचा पृष्ठभाग काही हाती लागेना. पुन्हा एक उसळी. तो तिथंच होता अजूनही. हालचाल कमी झाली. डोहाचा अंत लागत नव्हता. मृत्यू, मृत्यूची भीती. भयाण अंधारात डोळे सताड उघडून त्यानं हातानं शेवटचा वेध घेतला. पाण्याचा अंत पाहिला आणि चाचपडत भिंतीवरील बटण दाबलं. खोलीमध्ये लख्ख प्रकाश पडला. रविकुमारचं पूर्ण शरीर घामानं डबडबलं. छाती अजूनही धडधडत होती. खिडकीच्या पडद्याआडून पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता. काहीही फालतू स्वप्न पडतात यार, असं स्वतःशीच बोलत रविकुमार उठू लागला. उठताना सहजच त्याचं लक्ष स्वतःच्या डाव्या हाताकडे गेलं. हातात स्टेथोस्कोप होता. भीतभीतच एका क्षणात त्यानं तो स्टेथो कोपऱ्यात भिरकावून दिला. अजूनही तो स्वप्नातून पूर्णपणे बाहेर आला नव्हता. जड पडलेले डोळे चोळतच त्यानं आळस दिला. मनसोक्त आळस देऊन झाल्यावर त्याला फ्रेश वाटलं. रात्रभर अंगावर राहिल्यामुळे चुरगाळलेला ॲप्रॉन त्यानं अंगातून काढला आणि तसाच बेडवर टाकून दिला. समोरच्या टेबलावर ठेवलेली सिगारेट उचलली. खिडकीचा पडदा बाजूला केला. पूर्वेला तांबूस पिवळा रंग उधळत सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. खुर्चीत बसून शांतपणे डोळे झाकून त्यानं सिगारेट शिलगावली. खिडकीतून बाहेर बघत तो एक एक झुरका घेऊ लागला. जसजशी धुराची वलय खिडकीतून बाहेर जाऊ लागली तस तसं रवीला रिलॅक्स वाटू लागलं. त्याला स्वप्नाचं हसू येत होतं. ते एक स्वप्न होतं, त्यात काहीच खरं नव्हतं म्हणून त्याला समाधानही वाटत होतं. तो स्वप्न आठवू लागला, पण 5 मिनिटांपूर्वी पडलेलं स्वप्न त्याला आठवत नव्हतं. तळाशी बुडालेले 2 अनोळखी चेहरे स्मृतीपटलावरून पुसट होत चालले होते. स्वप्नांचा शेवट एखाद वेळी लक्षात राहतो, पण सुरुवात मात्र कधीच आठवत नाही. जाऊ दे, तसंही स्वप्नच होतं ते. काय फरक पडणारे सुरुवात आणि शेवटाने, असं म्हणत रवी उठला. एव्हाना सिगारेट संपून पोटात बऱ्यापैकी प्रेशर आलं होतं.
शिल्लक राहिलेलं थोटूक 2 बोटात धरून टिचकी मारून त्यानं खिडकी बाहेर उडवलं. रात्री झोपतेवेळी चार्जिंगला लावलेला मोबाईल बॅटरी फुल दाखवत होता. रवीनं मोबाईल उचलला आणि तो टॉयलेटमध्ये गेला. रात्रभरात व्हॉट्सअपवर आलेले सर्व मेसेजेस त्यानं वरवर पाहिले. फेसबुकवरचे नोटिफिकेशन्स पाहून घेतले. 1-2 व्यक्ती ज्या त्याला जवळच्या वाटल्या त्यांना टॉयलेटमधूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फ्लशच्या आवाजात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याही. कोणातरी मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. आजकाल मुलींच्या रिक्वेस्ट येणं बंदच झालं होतं. MBBS नंतर त्यानं सायकॅट्रीला प्रवेश घेतल्यानंतर बऱ्याच लोकांनी नाकं मुरडली होती. सायकॅट्रीचा डॉक्टर हा स्वतःच अर्धवेडा असतो अशी बऱ्याच जणांची भावना असते. तेही काही खोटं नसतं. तशीही रवीला आधीपासूनच एकटं राहायची सवय होती. मुलींच्या किंवा कोणाच्याही रिक्वेस्ट आल्या नाहीत म्हणून नाराज होणाऱ्यांपैकी तो निश्चितच नव्हता. पण तरीही आपली जिंदगी अशीच जाणार झंड असं म्हणत तो बाहेर आला. दात घासतच त्यानं टीव्ही सुरू केला. सकाळी उठल्यावर बातम्या पाहणं हा त्याच्या रोजच्या सवयीचा भाग होता. रवी कुमारही तोच होता, टीव्ही तोच होता आणि बातम्याही त्याच होत्या. पण आजची सकाळ मात्र त्याच्यासाठी नवीन होती. अचानक त्याचं लक्ष टीव्हीच्या बाजूला ठेवलेल्या कॅमेऱ्याकडे गेलं. किती वाजले असावेत? तो स्वतःशीच पुटपुटला. घाईघाईत त्यानं घड्याळात पाहिलं. अरे बापरे, 6! लगोलग त्यानं मोबाईलवर एक नंबर डायल केला. रिंग खूप वेळ गेली पण तिकडून काही उत्तर आलं नाही. यार, याचं दरवेळचं नाटक आहे म्हणत रवीनं मोबाईल ठेवून दिला आणि तो आंघोळीसाठी गेला. गरमागरम वाफाळलेलं पाणी अंगावर पडताच रवीला हुशार वाटू लागलं. अंगावर कोसळणाऱ्या शॉवरच्या पाण्यात तो डोळे मिटून उभा राहिला. नजरेसमोरून ते स्वप्न काही केल्या जात नव्हतं. भानावर येऊन त्यानं आंघोळ आटोपली. भरपूर वेळ घेऊन मनसोक्त आंघोळ करायची रवीची नेहमीची सवय आज मात्र त्यानं लवकर आटोपतं घेतलं. बाहेर जायचं म्हणून जीन्स आणि टी-शर्ट परिधान केला. पायात स्पोर्ट्स शूज चढवले. खिशातील बटव्यात ओळखपत्र, पैसे आणि 2 ATM कार्ड्स आहेत का हे नीट तपासून घेतलं. आरशात स्वतःला न्याहाळत केस विंचरले. कुठून तरी 2-4 पांढरे केस डोकावत होते. त्याकडे दुर्लक्ष करत त्यानं मोबाईल उचलला आणि पुन्हा तोच नंबर डायल केला. यावेळेस मात्र तिकडून प्रत्युत्तर आलं. बोल डॉक्टर, मी काहीच बोलणार नाही. 15 मिनिटात आंघोळ करून तयार राहा, मी येतोय तुझ्याकडे. एवढं बोलून रवीनं फोन ठेवून दिला. टीव्ही आणि AC बंद केला. कॅमेरा बॅगमध्ये ठेवला. टीपॉयवर एका बाजूला पडलेला लिफाफा बॅगच्या बाहेरच्या कप्प्यात ठेवला. टेबलावर ठेवलेली कारची चावी उचलली आणि बाहेर जाण्यासाठी फ्लॅटचा दरवाजा उघडला. अचानक त्याला काहीतरी विसरल्याची जाणीव झाली. बॅग तिथंच ठेवून तो परत मागे आला. रात्री झोपताना पलंगावर काढून ठेवलेलं घड्याळ उचललं आणि उजव्या मनगटावर चढवलं. घड्याळ चढवत असताना त्याची नजर सहज टेबलावर ठेवलेल्या फोटो फ्रेमकडे गेली. 5-6 वर्षांच्या रविकुमारच्या कपाळाचं चुंबन घेत असलेले त्याचे आजोबा स्वतःच लहान झाले होते. आता मात्र तो झटकन वळला आणि बाहेर निघाला. डोळ्यावर लावलेला काळा गॉगल उठून दिसत होता. वातावरणात गारठा जाणवत होता. पहाटेच पडलेल्या पावसाच्या पाऊलखुणा दिसत होत्या. नागपूरचा पाऊस मोठा शांत असतो. घाई गडबड, आदळआपट त्याला बिलकुल आवडत नाही. तो चोर पावलानं येतो आणि मनसोक्त बरसतो. उन्हाळ्यात 48 अंशापर्यंत आग ओकणारा सूर्य पावसाळ्यात आठवडाभर तरी नागपूरकरांना दर्शन देत नाही. एका लयीत एका तालात तो चिंब भिजवतो. पहिल्या पावसात समाधानाने मन भरेपर्यंत चिंब भिजणं यापेक्षा मोठा आनंद नाही. पार्किंगमध्ये शानदार मर्सिडीज कार त्याचीच वाट पाहत उभी होती. त्यानं 2 बॅगा डिकीमध्ये ठेवल्या. गाडीत बसता क्षणी ऊब जाणवू लागली. त्याचं लक्ष समोरच्या डॅशबोर्डवर चिकटवलेल्या छोट्याशा नटराजाच्या मूर्तीकडे गेलं. 6 महिन्यांपूर्वीच त्यानं नागपूरच्या चकचकीत मॉलमधून ती मूर्ती खरेदी केली होती. नृत्याचा तो राजा तांडव करत मॉलमधून मर्सिडीजमध्ये विराजमान झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील मंद स्मित वातावरणात प्रसन्नता आणत होतं. रवी हसतच मनात म्हणाला,
हा नटराज स्थिर आहे. खरं तर हा आता स्थिर आहे म्हणून ठीक, नाहीतर हा तांडव नृत्य सुरू करायचा आणि जगबुडीची सुरुवात माझ्या गाडीपासून व्हायची. पार्किंगमधून त्यानं गाडी बाहेर घेतली आणि मुख्य रस्त्यावर येताच ती भरधाव निघाली. आज जर का हा ज्युनियर उठला नाही तर काही खरं नाही त्याचं, रवी मनाशीच बोलत होता. एकतर हा माणूस अजून झोपेतच असणार किंवा लॅपटॉपवर काहीतरी करत असणार. हा भयंकर माणूस कधीच गंभीर राहत नाही. एक नंबरचा आळशी आणि कामचुकार आहे. तिथं पोहोचल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी हा वेळ घेणार. 7:30 वाजता पोचणं गरजेचं आहे आणि हा नक्की 8 वाजवणार. रवी कुमारनं गाडीचा वेग वाढवत शेवटचं वळण घेतलं आणि गाडी हॉस्टेल समोर आणली. समोरचं दृश्य भयंकर होतं. एका क्षणासाठी नटराजानं आपला उजवा पाय हलवला की काय असा जणू भासच रवीला झाला. किंबहुना त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला, डॉक्टरच्या मनातील विचारांचे तुकडे करत. तो रस्त्याच्या बाजूला उभा होता, दात विचकत रवीची वाट पाहत होता. पाठीवर अडकवलेली बॅग, बुजगावण्याला घालतात तसा सैल पडलेला लाल भडक रंगाचा टी शर्ट, कधीही गळून पडण्याच्या तयारीत असलेली आणि फॅशनच्या नावाखाली खर्चटून काढलेली जीन्स, 2 वर्षापासून तोच तो घातल्यामुळे करडा पडलेला बूट, इजिप्तमधील राजासारखी फक्त हनुवटीवरच वाढवलेली बकरा दाढी आणि अंगावर सरसरून काटा यावा तसे डोक्यावर येऊन ताठ उभे राहिलेले केस. अशा डोळे दिपवून टाकणाऱ्या नव्हे तर डोळ्यांना आंधळं बनवणाऱ्या अवतारात तो रवीला हातानं थांब थांब असा इशारा करत होता. त्याला पाहून एकतर तो बऱ्याच दिवसापासून उपाशी असावा, नाहीतर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असावा हे कोणीही ओळखलं असतं. रवीनं बटन दाबून पाठीमागची डिक्की उघडली आणि तो सामान डिक्कीत ठेवायची वाट पाहू लागला. तोपर्यंत दरवाजा उघडून हा रवी शेजारी येऊन बसलाही. आपली बॅग त्यानं तशीच मागच्या सीटवर भिरकावून दिली. नकारार्थी मान हलवत रवीनं डिकी बंद करून घेतली. चलो डॉक्टर, कुछ चाय नाश्ता करते हैं. 2 बोटात सिगारेट धरल्याचा अभिनय करत तो म्हणाला. रवीनं गाडी सुरू केली. ज्युनियर, तुला कितीदा सांगितलं माझ्यासोबत हिंदीत बोलू नकोस म्हणून. तुम्हा नागपूरकरांना काय सवय कुणास ठाऊक यार हिंदीतून बोलायची. अभिमान बाळगा थोडा मराठी असल्याचा. रवीचा लटका राग पाहून तो म्हणाला, ओके बॉस, नो हिंदी, ओनली मराठी. रवीनं एकदा त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, आता मला तुझी आरती करायची आहे. आरती? ती कशासाठी? तो म्हणाला. रवीनं डाव्या हातानं समोरच्या कप्प्यातील सुगंधी स्प्रे बाहेर काढला. तू आज पण आंघोळ केलेली नाहीस? माझ्या माहितीप्रमाणे आज 5वा दिवस असावा. असं म्हणत त्याच्या अंगावर टी शर्टवर चांगलाच स्प्रे फवारला आणि परत कप्प्यात ठेवून दिला. डॉक्टर, काहीही बडबड करू नकोस, आज तर कुठं 3रा दिवस आहे. असं म्हणत त्यानं कप्प्यातील स्प्रे पुन्हा बाहेर काढला आणि आपल्या दोन्ही काखात फवारला आणि रवीकडे पाहून ओठाचा चंबू करून चुंबन घेतल्यासारखा आवाज करत एक डोळा मिचकावला. बेशरमपणाची हद्द झाली आता. दात घासलेस? अरे तोंड तरी धुतलंस का? रवी लटका राग नाकावर आणत म्हणाला. त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि रवीकडे पूर्ण दुर्लक्ष करत काहीतरी टाईप करू लागला. रवी पुन्हा म्हणाला, अरे बाबा, किमान हागून तरी आलायस का? ते केलंय मी. हा गुण आहे माझ्यात. उपकार केलेस मित्रा, धन्य झालो मी. असं म्हणत रवीनं गाडी तर्री पोहा ठेल्याकडे वळवली. ज्युनियरनं आंघोळ आणि त्याच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट न केल्यामुळे बऱ्यापैकी वेळ वाचला होता. त्यामुळे दोघांनीही आरामात नाश्ता केला. हवेतील सकाळच्या गारव्यामुळे अंगात हुडहुडी भरत होती. वाफाळलेला अद्रकवाला कडक चहा प्यायल्यानं आणि सिगारेट ओढल्यानं थंडीचा परिणाम थोडा कमी झाला. एव्हाना 7 वाजून गेले होते. रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच. तशीही नागपुरात गर्दी खूप कमी असते. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेली जनता परत घराकडे निघाली होती. धुक्याचा पडदा हळूहळू विरळ होत होता. याचा फायदा घेत रवीनं ती महागडी गाडी सुसाट पळवायला सुरुवात केली. मेट्रो रेल्वेची कामं सुरू असल्यामुळे थोडाफार अडथळा होता. वर्धा रोडवर सुसाट धावत असलेली मर्सिडीज
थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळली. गाडी पार्किंगमध्ये लावून दोघांनी आपापल्या बॅग्ज उचलल्या आणि विमानतळामध्ये प्रवेश केला. तिथे कसून तपासणी झाली, बोर्डिंग पास तयार झाले आणि विमानाची अनाउन्समेंटही झाली. ते भलं मोठं विमान हवेत झेपावलं. डॉक्टर रविकुमारच्या डोळ्यासमोर गूढ असा तो डोह आणि डोहाच्या पृष्ठभागावर तांडव करणारा नटराज पुन्हा पुन्हा दिसत होता. त्याला स्वप्नाचा विचारच नको होता. हँडबॅगमधून त्यानं पाउलो कोएलोचं द अल्केमिस्ट हे पुस्तक बाहेर काढलं. खूण करून ठेवलेलं पान उघडलं आणि पुस्तकातील उतारा वाचू लागला. आपल्याला भीती कशाची वाटत असते? आपलं आयुष्य, आपली मिळकत किंवा आपली संपत्ती यापैकी काहीतरी गमावण्याचीच ना? पण जेव्हा आपल्याला कळतं की आपली जीवन कहाणी आणि जगाचा इतिहास एकाच हातानं लिहिलेला आहे, तेव्हा सगळी भीती नष्ट होते. हाच तो क्षण जेव्हा साऱ्या शंका गळून पडतात आणि आपण निर्णय घेण्यासाठी उभे राहतो. एक निर्णय घेणं ही अनेक निर्णयांची सुरुवात असते. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा एका प्रचंड शक्तिशाली प्रवाहात उडी घेत असतो. हा प्रवाह आपल्याला आपण कधीही न पाहिलेल्या 6 जून 2016 5:30 सकाळ. किल्ले रायगड. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे कलेकलेनं वाढत जाणारी, अखिल विश्वाला वंदनीय अशी ही शहाजी पुत्र शिवाजीची मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी शोभून दिसते. होय, ही मुद्रा वंदनीय राहील, प्रत्येकाच्या मनावर अखंड राज्य करत राहील. गेल्या 350 वर्षांपासून ही मुद्रा लोकांच्या मनावर राज्य करत आलेली आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहे. अष्टभुजा आणि अष्टकोन असलेली ही मुद्रा म्हणजे महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा लख्ख आरसाच. मला अजूनही आठवतोय तो क्षण. अगदी स्पष्टपणे माझ्या नजरेसमोर आहे. माझ्यातील कण कण शहारून उठला होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण सर्वप्रथम या गडाला लागले होते. किती आनंद झाला होता म्हणून सांगू. या सह्याद्रीमध्ये माझ्या एवढा उंच केवळ मीच असा मला क्षणभर गर्व झाला होता. पण माझ्यापेक्षा महाराजांची उंची खूप जास्त होती, साक्षात कैलासच. तसा तर मी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून इथे उभा आहे. लाखो वर्षे सरली असतील. माझ्या निर्मितीच्या कित्येक वर्षानंतर इथे जंगलं तयार झाली आणि माझ्या नजरेसमोर मोठी झाली. इथे झाडं, वनस्पती, वेली, पक्षी, प्राणी, कीटक, श्वापद वास्तव्याला आली. इतकं सारं असलं तरी माझं एकाकीपण संपणारं नव्हतं. एखाद्या शापित जीवासारखा जगत होतो मी, एका अंधकारमय जगात आजूबाजूला दूरवर पसरलेल्या शेकडो उंच डोंगरांसारखा. त्या पुण्यवान भव्य व्यक्तिमत्वाचे पाय माझ्या शिरावर पडले नसते तर मी आजही त्याच शापाचा भाग बनून राहिलो असतो. माझ्या आयुष्याला, जिवंत असण्याला खरा अर्थ दिला तो छत्रपती शिवाजीराजांनी. अगदी चंद्रगुप्त मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, सातवाहन अशा सर्वांनी माझ्यावर अधिकार गाजवला. माझा फक्त वापर केला. पण छत्रपतींनी जेव्हा त्यांच्या राजधानीसाठी माझी निवड केली तेव्हा मी समाधानानं भरून पावलो. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं असं मी ऐकलंय. या वाक्याचा अर्थ मला तेव्हा समजला जेव्हा माझ्या राजांच्या पदस्पर्शानं माझ्यातल्या दगडपणाला गडपण आलं. तो माझा राजा आहे. तुमचा असेलही, पण सर्वात आधी तो माझा राजा आहे. शिवनेरीहून सुरू होऊन रायगडावर शेवटाला पोहोचलेला तो केवळ शरीराचा प्रवास कधीच नव्हता. शिवराय हा विचारांचा प्रवास आहे ज्याचा शेवट कधीच होऊ शकणार नाही. ज्या दिवशी शिवाजी नावाच्या विचाराचा अंत होईल त्या दिवशी माझंही अस्तित्व संपलेलं असेल.
कारण हा एक चिरंतन प्रवास आहे. दुर्दैवानं या चिरंजीवी राजाचं महाराज पण खूप कमी लोकांना समजलं. ते कळलं या सह्याद्रीला. ते कळलं या महाराष्ट्रातील मातीच्या प्रत्येक कणाला, नर्मदेपासून तुंगभद्रेच्या एकेका थेंबाला, दरवर्षी हजेरी लावणाऱ्या मोसमी वाऱ्यातील प्रत्येक अणुरेणूला, पसरलेल्या विशाल आभाळाला आणि अथांग सागराला, अखंड ऊर्जेचा स्रोत असलेल्या त्या सूर्यचंद्राला. राजांचं महाराज पण समजलं होतं पंचमहाभूतांना. तुम्हा माणसांना ते कधी कळणार? होती अशीही काही माणसं ज्यांना महाराज कधी समजले होते. महाराज समजले होते तानाजीला. म्हणून तर कोंढाणा घेण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत. महाराज समजले होते मुरारबाजीला. म्हणून तर कशाला तुझ्या बादशहाची सरदारकी असं म्हणत त्यांनी स्वतःला मृत्यूच्या खाईत लोटलं. ते समजले होते मदारी मेहतर आणि शिवा काशीदला. राजे समजले होते बाजी प्रभूंना आणि सोबत हर हर महादेव म्हणत धारातीर्थी पडलेल्या बांदलांना. महाराज पण समजलं होतं संभाजीराजांना. समजलं होतं अशा एका पिढीला जी स्वराज्य या एकाच ध्येयासाठी पेटून उठली होती. पण तुम्हाला मात्र महाराज कधीच समजणार नाहीत. तसं पाहिलं तर महाराजांना पूर्णपणे ओळखणाऱ्या 3च व्यक्ती होत्या. हो, फक्त 3च. पहिली व्यक्ती म्हणजे राजांच्या आई महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ. दुसरी व्यक्ती राजांचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे मीच तो रायगड. आज मी खूपच आनंदात आहे, कारण आजचा दिवसच तसा आहे. माझा वाढदिवस आहे आज. तुम्ही साजरा करताना तुमचा बर्थडे. आश्चर्य वाटलं ना माझ्या तोंडून इंग्रजी शब्द ऐकताना? येते मला इंग्रजी भाषा. आणखीही खूप भाषा येतात. मी पाहिलंय इथंच इंग्रज अधिकाऱ्यांना कमरेत वाकून मान झुकवून माझ्या राजाला अभिवादन करताना. मी पाहिलंय फ्रेंचांना मुजरा करताना. मी या डोळ्यांनी बघितलंय मुघल, अफगाण, पठाण आणि तुर्कांना माझ्या राजाला कुर्निसात करताना. मी पाहिलंय पोर्तुगीज आणि डचांना राजांना सलाम ठोकताना. अभिमानानं माझी छाती फुगून यायची तेव्हा. त्यांच्या भाषेतील आपापसातील कुजबुज ऐकायचो मी कान देऊन. म्हणून तर शिकलोय त्यांच्या भाषा. असो, तर आज माझा वाढदिवस. तसं पाहिलं तर माझा जन्म नक्की कधीचा मला ठाऊक नाही. माझा जन्मदाता सूर्य आणि माता पृथ्वी यांनाच माहीत असेल. खरं तर करोडो लोक जन्मतात आणि मरतात. एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग बनून जातात. खरं तर स्वतःच्या जन्माला येण्याचा खरा अर्थ निर्माण होतो तो जन्मदिवस. जन्मदिवसापासून पुढे एकेका वर्षानं वाढ होते तो वाढदिवस. आज माझा जन्मदिवस आहे. 6 जून 1674. महाराजांचा राज्याभिषेक दिवस. महाराज छत्रपती झाले तो हाच दिवस. आज राजांचा 342वा राज्याभिषेक दिन, तर माझा 341वा वाढदिवस. म्हणूनच तर आज मी खूप आनंदात आहे. गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडतोय. यावर्षी मॉन्सून थोडा लवकरच सुरू झालाय. पाण्याचे पांढरे शुभ्र दुधाळ लोट माझ्या उत्तुंग कड्यांवरून खाली झेपावतायत. पूर्ण गडावर नुकतीच फुटलेली गवताची हिरवीगार पाती मंद वाऱ्यासोबत डोलतायत. पक्ष्यांचे थवेच्या थवे माझ्या अंगा खांद्यावर बागडतायत. आज पहाटेपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी थोडीफार भुरभुर सुरूच आहे. थंडगार वारा वेगानं मनाला वाटेल तसा दिशाहीन धावतोय. कुठल्या तरी कड्यावर जोरात तोंडावर आपटून पडताच कोणी पाहिलं तर नाही ना असं म्हणून पुन्हा माघारी वळतोय. याच वाऱ्याच्या पाठीवर बसून चिमण्यांचा भला मोठा थवा हवेत गिरक्या घेत फिरतोय. गडावर खूप वर्षांपासून असणारी जुनी जाणती झाडंही उत्साहात आहेत. झाडांना फुटलेली नवी पालवी
एखाद्या सणानिमित्त परिधान केलेल्या नव्या वस्त्रांसारखी दिसतायत. पानांच्या टोकावर जमा झालेले दवबिंदू स्तब्ध आहेत. सोहळा पाहायला उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसारख्या त्यांनी आपापल्या जागा आरक्षित केल्या आहेत. पाण्याचे 7ही तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. गंगासागरला तर उधाण आलंय. त्यातच आनंदाने उमललेली कमळं राजांच्या चरणाचा ध्यास घेत आज जास्तच सुंदर दिसतायत. याच्या काठावर बसलेला खंड्या पक्षी आपली निळीशार मान उंचावून झेप घेण्याच्या तयारीत आहे. एक पांढरा शुभ्र ढग माझ्या पोटाला बिलगून मला गुदगुल्या करतोय. वर आकाशामध्येही काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी झाली आहे. पाण्याच्या वर्षावानच सोहळा साजरा करायचा त्यांचा अट्टहास दिसतोय. तिकडे दूरवर लिंगाण्याच्या मागून तांबूस पिवळसर प्रकाश आपलं अस्तित्व सिद्ध करतोय. हा गड प्रत्यक्षात सजीव झालाय. आता सर्वांनाच प्रतीक्षा होती ती दिनकराच्या उगवण्याची. कारण या भास्कराच्या पहिल्या किरणाच्या साक्षीनंच राज्याभिषेकाची पहिली मोहोर निसर्गाकडून माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या चरणी अर्पिली जाणार होती. माणसांच्याही आधी निसर्ग सोहळ्यासाठी सिद्ध झाला होता. जगदीश्वराच्या मंदिरातील घंटा निनादत होत्या. त्या घंटांचा धीर गंभीर नाद मंदिराचा गाभारा भारून टाकत होता. शिवलिंगावर पाण्याची अखंड धार सुरू होती. सुगंधी धूप वातावरणात प्रसन्नता आणत होता. पंचमहाभूतांचा स्पष्ट वावर जगदीश्वराच्या मंदिरात जाणवत होता. या जगदीश्वराला लागूनच आणखी एक मंदिर आहे. हो, माझ्यासाठी ते मंदिरच आहे. महाराजांची समाधी. राजांचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि माझं कुलदैवत महाराज. रायगडाचं कुलमंदिर म्हणजे ही समाधी. या समाधीमध्ये महाराज स्थित आहेत. तुम्हाला राजांची जी मूर्ती दिसते ती केवळ धातूंनी बनलेली एक मूर्ती किंवा शिल्प नाही, तर 4 वेद, 18 पुराण, 6 उपनिषद, 12 विद्या आणि 64 कला या सर्वांना जिंकून 32 मण सुवर्णरत्नजडित सिंहासनावर बसलेला एक युगपुरुष आहे. एका बाजूला शाहीर आवेशात पोवाडा गातायत. सोहळ्यासाठी आलेले हजारो मावळे उत्साहात गर्जना करतायत. रिमझिम पावसात उभे आहेत. मेघडंबरी समोरच तात्पुरत्या उभारलेल्या मंचावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, इतर मंत्री, समाजसेवक, व्याख्याते विराजमान झाले आहेत. आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीयुत सूर्यकांतराव मोरे. मंचावर मध्यभागात त्यांचं आसन आहे. यांच्याच हस्ते महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे. पूर्व दिशेला सूर्यानं लाल कडा धरली तसा तुतार्यांनी चैतन्यमयी स्वर आसमंतात उधळला. ढोल ताशांनी गडगडाटी गजर सुरू केला. त्या आवाजानं ढगांना कापरं भरू लागलं. घोषणा आणि गर्जनांनी परिसर दुमदुमून गेला. सूर्य अभिषेकाच्या मोहरा उधळून मोकळा झाला आणि पावसाला सुरुवात झाली. भर पावसात राजांना अभिषेक होत होता. श्री सूर्यकांतराव मोरे यांनी मनोभावे छत्रपतींच्या मूर्तीला हात जोडले. महाराजांचा अभिषेक सोहळा यथासांग पार पडला. आलेले पाहुणे आणि मंत्र्यांचा सत्कार समारंभ झाला. पावसाचा अंदाज घेत मान्यवरांची छोटेखानी भाषणही झाली. यानंतरचा कार्यक्रम होता पुरस्कार वितरणाचा, शिवभूषण पुरस्काराचा. आणि या पुरस्काराचे मानकरी होते सूर्यकांतराव. मोठ्या आनंदानं महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पुरस्कार चिन्ह म्हणून देण्यात येणारी 1 फूट उंचीची छत्रपती शिवाजी राजांची सोन्याची अश्वारूढ मूर्ती आणि प्रशस्तीपत्र हाती घेतलं. आलेल्या मावळ्यांमधून, प्रेक्षकांमधून घोषणांचा पाऊस पडू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. सूर्यकांतरावांचा विजय असो. या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. इतिहासाचार्य मोरे आपल्या आसनावरून उठले. समोर जमलेल्या जनतेला त्यांनी हात जोडले.
त्यांचे डोळे कृतार्थतेनं भरून आले होते. राज्यपाल 2 पावलं पुढे आले. सूर्यकांतरावांनी एकदा महाराजांच्या मूर्तीकडे पाहिलं. कमरेत वाकून त्यांनी राजांना अभिवादन केलं आणि तशाच हात जोडलेल्या अवस्थेत म्हणाले, मी हा पुरस्कार नाही घेऊ शकत. कोण आहेत हे श्री सूर्यकांतराव मोरे? त्यांनी हा पुरस्कार का नाकारला? काय आहे हा शिवभूषण पुरस्कार? सूर्यकांतराव म्हणजे एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व. समाज त्यांना नावापेक्षा प्रतिशिवाजी म्हणूनच जास्त ओळखतो. त्याला कारणही तसंच आहे. वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी ही व्यक्ती पहिल्यांदा वडिलांच्या खांद्यावर बसून माझ्याजवळ आली होती. बाबा, रायगड म्हणजे काय हो? असं मोठ्या कुतूहलानं त्यांनी आपल्या वडिलांना विचारलेलं मला अजूनही आठवतं. त्यानंतर या माणसाची आणि माझी कितवी भेट हे मात्र आठवत नाही. वाढत्या वयाबरोबर त्यांची कुतूहलाची जागा अभ्यासानं घेतली. शिवचरित्राचा अभ्यास एवढा सोपा आहे महाराजांचा अभ्यास? एक व्यक्ती, एक समाज, एक राज्य किंवा एका साम्राज्याच्याही समोरचा असलेला एक युगप्रवर्तक योद्धा म्हणजे शिवाजी. याचा अभ्यास करणं एका व्यक्तीला कसं शक्य आहे? तरीही सूर्यकांतरावांनी शिवाजी खूप शोधला. महाराजांचा एकही गड हा माणूस चढला नाही हे माझ्या ऐकण्यात नाही. राजांचा एवढा अभ्यास या व्यक्ती इतका दुसऱ्या कोणीही केलेला नाही. राजांचं आयुष्य, त्यांचे किल्ले, सर्व संग्रहालय, महाराजांवरचं सर्व लिखाण, बारीक सारीक तपशील, पत्रव्यवहार, बखरी, ग्रंथ, पुस्तकं सारं यांनी अभ्यासलं. 7 समुद्रापार जाऊन युरोपमधून कागदांचे गठ्ठे शोधले आणि लेखनाचा प्रपंच मांडला. प्रचंड लिखाण केलं त्यांनी. महाराजांचा इतिहास त्यांनी खऱ्या अर्थानं जगासमोर आणला. शिवाजी राजांनी स्वतःचं चरित्र घडवलं आणि सूर्यकांतरावांनी शिवचरित्र लिहिलं. आज वयाची 75 ओलांडून सुद्धा तरुणाला लाजवेल असं काम या व्यक्तीनं सुरू ठेवलंय. समाज आज यांना शिवचरित्रकार म्हणून ओळखतो. शिवचरित्रकार असो, शिवशाहीर असो वा प्रतिशिवाजी. भावनेच्या भरात लोकांनी कधी यांना डोक्यावर घेतलं तर कधी आक्षेपार्ह लिखाण केलं म्हणून जमिनीवरही खेचलं. यांच्याही आयुष्यात चढ उतार आहेतच. समाज किंवा समूह म्हणजे केवळ लोकांचा एक घोळका कधीच नसतो. ती असते एक मानसिकता. ही घोळक्यातील मानसिकता नेहमीच भावनेच्या आहारी गेलेली असते. याच मानसिकतेतून सूर्यकांतरावांचा कधी उदो झाला तर कधी त्यांना प्रचंड विरोधही झाला. सूर्यकांतरावांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्य सरकारनं यांना अलिबाग इथे राहायला एक प्रशस्त बंगला दिलाय. आपल्या वृद्ध पत्नीसोबत ते तिथे राहतात. याच अलिबागच्या भव्य बंगल्यात त्यांची लायब्ररी आहे, जिथे मोरेंनी आपला अभ्यास सुरू ठेवलाय. वयोमानानं त्यांना आजकाल फिरायला त्रास होतो. त्यातच अधूनमधून त्यांचा दमा डोकं वर काढतो. आधीसारखं गड किल्ले चढता येत नाहीत म्हणून पुण्यातील एका श्रीमंत शिवभक्तानं त्यांना हेलिकॉप्टर भेट म्हणून दिलंय. आज ते याच हेलिकॉप्टरनं राज्याभिषेकाला आलेत. राज्याभिषेक पार पडला, मात्र सूर्यकांतरावांनी शिवभूषण पुरस्कार स्वीकारला नाही. शिवभूषण हा महाराष्ट्रातील एक मानाचा पुरस्कार. जी व्यक्ती छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यावर खूप मोठं भरीव काम करते तिला हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या 30 वर्षात ज्या काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार मिळाला, यात सूर्यकांतराव हे 3रे मानकरी आहेत. हा पुरस्कार मिळणं म्हणजे आयुष्याचं सार्थक होणं. पण तरीही सूर्यकांतरावांनी तो नम्रपणे नाकारला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं, हा पुरस्कार एवढा मोठा आहे की तो स्वीकारण्याची माझी अजून पात्रता नाही. या गौरवाला मी लायक नाही.
कळायला लागल्यापासून महाराज माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. मी राजांचा केवळ अभ्यासच केला नाही तर शिवाजी जगलोय. खरं तर मी माझा उरलेलोच नाही. कित्येक वेळा मला भास होतो की राजे माझ्या अवतीभोवतीच आहेत. 2-3 वेळा महाराज माझ्या स्वप्नातही आले होते. तसं पाहिलं तर आज मी परिपूर्ण आहे. मात्र एक प्रश्न अजूनही बाकी आहे. एक खंत आजही मला स्वस्थ झोप घेऊ देत नाही. जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी माझा अभ्यास सोडणार नाही आणि मरणारही नाही. ज्या दिवशी माझा प्रश्न सुटेल, मला उत्तर मिळेल, त्या दिवशी मी पूर्ण समाधानानं, अगदी आनंदानं संन्यास घेईन. मला मिळालेलं घर, चॉपर, पैसा सर्व सोडून देईन आणि मी स्वतःहून शिवभूषण स्वीकारण्यासाठी इथेच परत येईन आणि केवळ शिवभूषण पुरस्काराला छातीशी कवटाळून उरलेलं आयुष्य इथंच महाराजांच्या समाधी समोर व्यतीत करेन. पण आज मात्र मी शिवभूषण घेणार नाही. मला क्षमा करा. राज्याभिषेक पार पडला. जमलेले मावळे दबक्या आवाजात चर्चा करत गड उतरू लागले. मुख्यमंत्री, राज्यपालही भिरभिरत हेलिकॉप्टरनं निघून गेले. सूर्यकांतरावांच्या, शिवचरित्रकारांच्या चॉपरनेही हवेत गिरकी घेतली आणि ते दूर जाऊ लागलं. दूर जाताना त्यांची नजर नुकत्याच अभिषिक्त झालेल्या राजांच्या मूर्तीवर खिळून होती. मी मात्र कधी राजांकडे तर कधी राजांच्या चरित्रकाराकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होतो की कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. कोणती खंत त्यांना छळत होती. शिवचरित्रासाठी तो प्रश्न होता की प्रश्नासाठी शिवचरित्र होतं. मला माहिती आहे सर्व. मला प्रश्नही माहित आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही. आणि हो, त्याचं उत्तर मीच सांगणार आहे, पण योग्य वेळी. सध्या तरी हे रहस्यच राहू देत. तसं पाहिलं तर रहस्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते न बोललेलं खोटं असतं. बोलण्यातून शब्द तयार होतो. शब्दाने शब्द वाढल्यावर जसं भांडण होतं तशीच शब्दानं शब्द वाढला की कहाणी तयार होते. कहाणीतील कथा आणि रहस्य यांच्यामध्ये तुंबळ युद्ध होतं. कथेचा विजय होतो आणि रहस्य हरतं. जिंकलेली कथा नवीन रहस्य जन्माला घालते आणि अर्थातच नवीन कथा सुरू होते, नवीन युद्ध होतं. इथे पूर्णविराम नसतोच. इथे असतात केवळ उद्गार चिन्ह. 6 जून 2016 दुपारचे 11 हॉटेल अवंती इंटरनॅशनल, औरंगाबाद. शहर म्हणजे केवळ एक सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल नसतं, तर ते असतं माणसांचं संग्रहालय. कोणत्याही शहरावर तिथल्या लोकांचा अधिकार असतो. पण काही शहरं मात्र अशी असतात ज्यांच्यावर कोणीही अधिकार गाजवू शकत नाही. अगणित लोक येतात आणि जातात, पण लोकांना कसपटासमान वागवत काही शहरं दिमाखात उभी असतात. औरंगाबाद हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या जडणघडणीतील एक महत्वाचं शहर. इतिहासाचा शिरोमणी. याचं मूळ नाव खडकी. नामांतर नवीन नाही याला. काय पाहिलं नाही या शहरानं. या पृथ्वीवर हजारो मानवनिर्मित गोष्टी आहेत. त्या सर्व एक ना एक दिवस संपणार आहेत, नष्ट होणार आहेत. परंतु अशी एकमेव मानवनिर्मित गोष्ट आहे जी पृथ्वीच्या शेवटापर्यंत राहणार आहे, ती म्हणजे वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या. हजारो हातांनी शेकडो वर्षे मेहनत करून वेरूळसारखं जगातील अद्भुत आश्चर्य घडवताना या औरंगाबाद शहरानं पाहिलंय. अजिंठ्याच्या शिल्पात रंग भरताना पाहिलंय. स्वयंभू महादेवाला घृष्णेश्वरात विराजमान होताना याच शहरानं अनुभवलंय. घृष्णेश्वराच्या खोल गाभाऱ्यात शिवाजी राजांच्या पूर्वजांना अभिषेक करताना पाहिलंय. देवगिरीचा अभेद्य तट उभारताना पाहिलंय. देवगिरीचं दौलताबाद होताना अनुभवलंय. कैलास मंदिरावर पडलेला छन्नी हातोड्याचा पहिला घाव पाहिलाय. खुलताबादच्या भद्रा मारुतीला झोपताना पाहिलंय.
एकनाथांच्या भारुडाची कवनं ऐकलीयत. ज्ञानेश्वर मुक्ताईचं बालपण पाहिलंय. गोदावरीचा नाथसागर पाहिलाय. बाबासाहेब आंबेडकरांना मिलिंद कॉलेज उभारताना पाहिलंय. संपूर्ण हिंदुस्थानावर अधिपत्य गाजवण्याची महत्वाकांक्षा बाळगून आलेल्या औरंगजेबाला या औरंगाबादनेच कबर खोदण्यासाठी 8 फूट जमीन दिलीय. या शहरानं सर्वच पाहिलंय. तरीही आपण माणूस म्हणतो की मी खूप पाहिलंय. एखादी गोष्ट घडून गेल्यावर आपण ती कित्येक वर्षांनी पाहतो, पण ऐतिहासिक शहरांनी ती घटना घडते वेळेला पाहिलेली असते. ऐतिहासिक दृष्ट्या औरंगाबाद इतकं सधन शहर क्वचितच असेल. याच्यापुढे माणूस काहीच नाही. आपण मात्र उगाच त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. खरं तर औरंगाबादचा हक्क आहे कैलासातील महादेवावर, घृष्णेश्वराच्या शिवलिंगावर, हक्क आहे अजिंठ्याच्या प्रत्येक शिल्पावर आणि रंगकामावर, देवगिरीच्या प्रत्येक पायरीवर आणि ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीवर आणि गोदावरीच्या प्रत्येक थेंबावर. अधिकार आहे औरंगजेबाच्या संगमरवरी थडग्याच्या प्रत्येक चिऱ्यावर. तर अशा या ऐतिहासिक औरंगाबादमध्ये डॉक्टर एन रविकुमार आणि आदित्यचं विमान लँड झालं. आदित्यच्या फालतू बडबडीत तासाभराचा विमान प्रवास कसा संपला हे कळलंच नाही. आदित्य म्हणजे तोच तो ज्युनियर. शहराच्या सिडको भागात मुख्य रस्त्यालगतचं हॉटेल अवंती इंटरनॅशनल या 5 स्टार हॉटेलमध्ये यांची खोली बुक केली होती. हॉटेल कसलं? राजवाडाच होता तो, औरंगाबाद शहराला साजेसा. या हॉटेलमध्ये या दोघांनी चेक इन केलं. हाऊसकीपिंगकडे आपल्या बॅग्स देऊन प्रशस्त अशा हॉलमध्ये त्यांनी फेरफटका मारला. भिंतीवरची मोठाली तैलचित्र लक्ष वेधून घेत होती. रविकुमार याआधीही इथं आलेला होता. आदित्यची मात्र पहिलीच वेळ असल्यानं तो कुतूहलानं सर्वत्र पाहत होता. विमान प्रवास तोही केवळ तासभरच केल्यामुळे विशेष थकवा असा जाणवत नव्हता. थोडा वेळ फेरफटका मारून लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या 88 क्रमांकाच्या खोलीमध्ये दोघंही आले. खोली आलिशान होती. बाहेर ढगाळ वातावरण होतं, पण इथं अजून पाऊस सुरू झाला नव्हता. तसाही मराठवाड्यात पाऊस उशिरानच सुरू होतो. दोघंही फ्रेश झाले. जास्त वेळ न घालवता रवीनं मोबाईल उचलला, कॅब बुक केली आणि आदित्यला म्हणाला, ज्युनियर, खाली गाडी येतेय, आपल्याला लगेच निघायचंय. अरे पण कॉन्फरन्स तर उद्या आहे ना? आदित्य म्हणाला. म्हणूनच तयार हो,